हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल। आज आपण पार्टीसाठी सलाड डेकोरेशन पाहणार आहोत। पण फक्त काकडीचं सलाड कसं करायचं आणि त्यापासून आकर्षक डेकोरेटिव्ह पीस कसे करायचे ते पण साध्या सोप्या पद्धतीने अगदी लहान मुलं देखील करू शकतील इतके सोपे डेकोरेटिव्ह पीस पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। या इथे मी काकड्या धुवून साळून घेतल्यात आणि स्लाइस करून परत मध्ये कट करून घेतल्यात, म्हणजे जे असे सेमी सर्कल असतात पाहू शकता अशा पद्धतीने कट करून घेतल्यात। आता याचे मी तुम्हाला डेकोरेटिव्ह पीस कसे बनवायचे ते सांगते। सगळ्यात पहिले तर आपण याचं फूल बनवून घेणार आहोत। अशा पद्धतीने अरेंज करायचे। हे सेमी सर्कल आहे ते पेटल्सच्या फॉर्म मध्ये। तुम्हाला जितकं जास्त मोठं फूल हवं असेल तुम्ही तितके जास्त लांब लांब ते अरेंज करू शकता। ही झाली आपली पहिली लेयर। सेंटरला एक असा पीस ठेवून घ्यायचा। त्यानंतर ना सेकंड लेयर, या दोन मध्ये एक आणि थोडंसं अर्ध्याहून वरती असे ठेवून घ्यायचे। पाहू शकता अशा प्रकारे ही साधी सोपी फुलाची डेकोरेशन आयटम आहे हा तयार झालाय। आता ह्या स्लाइस वापरून आपण नेक्स्ट आयटम पण पाहणार आहोत। त्यानंतर ना हे जे सेमी सर्कल्स आहे ते मी अशा पद्धतीने अरेंज करून घेते। तुम्हाला जितकं मोठं फूल हवं असेल तितके लांब लांब हे पेटल्स ठेवून घ्यायचे। पाहू शकता आणि एंड टू एंड कनेक्ट राहिले पाहिजे याची खात्री करून घ्यायची आणि मगच नेक्स्ट लावून घ्यायचे। त्यानंतर ना ज्यावेळेस आपण नेक्स्ट ठेवणार आहोत तर ती ठेवताना दोन मध्ये एक अशा पद्धतीने घालून घ्यायची आणि सिमिलरली जे उरलेले आहेत ते कव्हर करून घ्यायचे। अशाच पद्धतीने आतल्या लेयर पण कंप्लीट करायच्या। वरची लेयर ठेवताना खालची लेयर डिस्टर्ब होणार नाही याची खात्री करायची किंवा काळजी घ्यायची आणि मगच ठेवायची। पाहू शकता अशा पद्धतीने ठेवताना एकदम नाजूक हाताने ठेवायचे। जर चुकूनही धक्का लागला तर सगळ्या लेयर डिस्टर्ब होतील आणि पुन्हा तेच करावं लागेल। त्यामुळे ठेवताना एकदम काळजीपूर्वक ठेवायचे। अशा पद्धतीने आपलं रोजचं जो डेकोरेटिव्ह पीस आहे काकडीपासून तो झालेला आहे। पाहू शकता अगदी गुलाबाच्या फुलाच्या जशा पाकळ्या बाहेर पडतात तसे हे काकडीचे लेयर्स दिसतात। आता सेम स्लाइसेस वापरून दुसरे एक डेकोरेटिव्ह पीस दाखवते। हे अशा पद्धतीने प्लेटच्या कडेने सगळ्या काकड्या लावून घ्यायच्यात सेमी सर्कल ज्या आहेत त्या। पाहू शकता आपला एक राउंड आहे तो कंप्लीट झालेला आहे। याचे पण एंड टू एंड कनेक्ट झाले पाहिजेत याची खात्री घ्यायची, नाही तर ज्यावेळेस आपण मधला लेयर लावणार आहे त्याला प्रॉपर लावता नाही येणार आहे। आता हे जे लावलेली लेयर आहे त्याच्या विरुद्ध बाजूने, म्हणजे जिकडनं कर्व आहे ती दुसऱ्या बाजूने आणि जिकडनं स्ट्रेट लाईन आहे ती अशा पद्धतीने ठेवून घ्यायची। दोन यांच्या एक मध्ये असे ठेवून घ्यायचे।
पाहू शकता अशा पद्धतीने आपला जो आउटर मोस्ट पोर्शन आहे तो कंप्लीट झालाय। सेम डिझाइन आपण आतल्या बाजूने पण करणार आहे, पण त्याला आधी एक सेंटर पीस ठेवून घ्यायचं आहे आणि मग ते अरेंज करायचे उरलेले पेटल्स। आता जे बाहेरच्या बाजूने ठेवलं होतं ते आपण आतल्या बाजूने ठेवणार आहोत, त्यामुळे सुरुवात करताना आतून करायची आणि सिमिलरली जसे मगाशी लावले होते तेच, फक्त ठेवताना थोडीशी काळजीपूर्वक ठेवायचे। जर एखादा पीस छोटा आकाराने कट झाला असेल तर तो रिप्लेस करून घ्यायचा आणि डिझाइन आहे ती ऍडजस्ट करून घ्यायची। पाहू शकता अशा पद्धतीने आपला दुसरा सुद्धा डेकोरेटिव्ह पीस तयार झालाय। आता आपण लास्ट पीस पाहणार आहोत। आतापर्यंत जे 3 पाहिले ते सोपेच होते आणि लास्ट वन आहे तो सुद्धा याच्यापेक्षा जास्त सोपा आहे। सेम स्लाइस वापरणार आहोत आपण काकडीच्या। एक असं सेंटर पीस ठेवून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने संपूर्ण आधी सगळ्या 6च्या 6 लावून घ्यायच्यात। किती बसतायत ते पेटल्स बघायच्यात काकडीच्या, त्यानुसार आपल्याला डिझाइन करायची। आणि हे ठेवताना या 2च्या मध्ये अर्धा करून ठेवायचे, जेणेकरून दिसताना ते अट्रॅक्टिव्ह वाटेल। पाहू शकता अशा पद्धतीने। इतके साधे सोपे डेकोरेशन आहे, परंतु जर केले तर ते दिसताना इतके अट्रॅक्टिव्ह दिसतात की आपल्या डायनिंग टेबलची शोभा पण वाढते आणि जे काही जेवण बनवले ते सुद्धा दिसायला अजून छान वाटतं। हवा असेल तर तुम्ही अजून एक लेयर वाढवली तरी चालेल, परंतु मी इथे 3 यांचंच एक करून घेते। आणि प्रत्येक वेळेस ज्यावेळेस आपण काकडी ठेवणार आहोत त्यावेळेस जॉमेट्री पाहून घ्यायची, कुठे कमी जास्त वाटलं तर लगेच ते ऍडजस्ट करून घ्यायचे तिथे। आता मी इथे 4 लेयर्स बनवलेत। आधी 3च घेतले होते, परंतु आपली जी प्लेट आहे ती पूर्ण कव्हर होत नव्हती, त्यामुळे एक एक्स्ट्रा स्लाइस घातलेली आहे त्यांच्यामध्ये। आणि हा जो कर्व आहे तो जसं वाढत जाईल तसा त्याचा कर्व पण वाढत जाईल आणि मग ते दिसताना अट्रॅक्टिव्ह दिसेल। जिकडे कर्व थोडी कमी वाटत असेल तिकडे ऍडजस्ट करून घ्यायची।